श्रावणात आमच्याकडे जनरली सोमवारीच पूजा असते. पण यावेळी कसं होतं, की 2 सोमवारी एकादशी आहे, एका सोमवारी संकष्टी, एका सोमवारी नागपंचमी. त्यामुळे आम्हाला आधीमध्येच पूजा घ्यावी लागणार होती. तर म्हटलं चला, आज शनिवार आहे, आज पूजा घेऊया. पूजेची सगळी तयारी करून झालेली. मृणालीनं प्रसादाचा शिरासुद्धा बनवायला घेतला होता. हा प्रसादाचा शिरा कसा बनवायचा, याची रेसिपी आपल्या यूट्यूब चॅनलवर अपलोड केली आहे. रेग्युलरचा शिरा तुम्ही किती पण खावा, पण हा प्रसादाचा शिरा खाण्यातच एक मज्जा वेगळी आहे. ही आमची कलाकार मंडळी बघा. मोठ्यांना कामाला लावून आपण निवांत बसले टीव्ही बघत. संध्याकाळी बरोबर 5च्या दरम्यान भटजी आले. भटजीने आल्या आल्या चौरंग घेऊन उसाचे खांब बांधायला चालू केले. वहिनी आणि मम्मी वाती वळण्यात बिझी होत्या आणि मृणाली काय काय लागेल पूजेला ते आणून देत होती. म्हटलं आपण पण जरा भटजींना मदत करावी, म्हणून मी पण कर्दळीचे खांब रावायला चालू केले. पूजा असली की भारीच वातावरण असतं ना, सगळे कामात बिझी असतात आणि सगळे उत्साही सुद्धा असतात. घरातल्या बायका तास तासभर रांगोळी काढायला लावतात, पण भटजींनी अगदी 2च मिनिटात एकदम परफेक्ट अशी रांगोळी काढली. सत्यनारायणाची पूजा शक्यतो ब्राह्मणांकडूनच करून घ्यायची असते, पण तुम्ही घरच्या घरी जर करणार असाल तर मी याचा व्हिडिओ पूर्ण केला आहे. त्यासाठी चौरंगावर एक पीस अंथरून घ्यायचं. त्यानंतर पुढे 2-2 पानाचे असे 5 विडे ठेवून घ्यायचे. चौरंगाच्या मध्यभागी थोडेसे तांदूळ पसरून घ्यायचे आणि त्यावर पाण्याने भरलेला कलश ठेवून त्याला एखादा दागिना घालून त्यामध्ये हळदी, कुंकू, फुले, अक्षता, दुर्वा ठेवून घ्यायच्या. चौरंगावर एका बाजूला गणपतीची स्थापना करावी. त्यासाठी एका वाटीमध्ये तांदूळ घालून त्यामध्ये एक सुपारी ठेवायची. आपण जो तांब्या ठेवलेला आहे, कलश ठेवलेला आहे, त्यामध्ये एक आंब्याचा ढाळा ठेवून त्यावर एक तामण ठेवून घ्यायचं. तामणात थोडेसे तांदूळ टाकून घ्यायचे, ज्याच्यामध्ये आपल्याला सत्यनारायण म्हणजेच कृष्णाची स्थापना करायची असते. तसेच 8 दिशांची पूजा करण्यासाठी 8 सुपाऱ्या तामणामध्ये ठेवून घ्यायच्या. त्या 8 दिशेला ठेवून घ्यायच्या. त्याच्यानंतर राहू केतूची सुपारी आणि सूर्याची सुपारी ठेवून घ्यायची. समोर जी पानं ठेवलेली आहेत त्यावर विडे मांडून घ्यायचे आणि चौरंगाच्या खाली सुद्धा 5 पानांची विडे ठेवून आपण त्यावर फळे ठेवून घ्यायची. चौरंगाच्या दोन्ही बाजूला एक एक नारळ ठेवून घ्यायचा. तसेच आपल्या चौरंगावर एका उजव्या बाजूला पीस आणि नारळ ठेवून घ्यायचं. आपण ताम्हणात जे तांदूळ ठेवलेले आहेत त्यामध्ये कृष्णाची स्थापना करून घ्यायची. तसेच दोन्ही बाजूला समया, आरतीचे ताट, अशा पद्धतीने आपली सत्यनारायणच्या पूजेची मांडणी पूर्ण होते. त्यानंतर भगवान श्रीकृष्णांना जलाभिषेक, दुग्धाभिषेक घालून घ्यायचा आणि अशा पद्धतीने अभिषेक पूर्ण झाल्यावर त्यांची स्थापना पुन्हा आपल्या ताम्हणात करून घ्यायची. पंचामृताने अभिषेक घालून झाल्यावर पंचामृताचा नैवेद्य त्यांना दाखवावा. तसेच ताम्हणात ठेवलेल्या कृष्णाला हळद, कुंकू, गंध, फूल घालून घ्यायचे. त्यानंतर आपण जो प्रसादाचा शिरा केलेला आहे त्याचा नैवेद्य दाखवण्यासाठी चौकोनी मंडल तयार करून घ्यायचं आणि प्रसादाचा शिराचा नैवेद्य दाखवून घ्यायचा. प्राणाय स्वाहा, अपानाय स्वाहा, व्यानाय स्वाहा, उदानाय स्वाहा, समानाय स्वाहा, ब्रह्मणे स्वाहा. नैवेद्यमध्ये पानीयंत परमयामी. प्राणोपान व्यान उदान समाना. अथ ध्यानम समेत सुंदर वदनो देवो यत्पाद. गणपतीची पूजा, वेड्यांची पूजा, कृष्णाची पूजा झाल्यावर आपल्याला आता सत्यनारायण कथेची सुरुवात करायची आहे. यासाठी फुले, दुर्वा, बेल, तुळस हे सर्व आपल्याला एक एक करत कृष्णाच्या भोवती त्याची आरास करून घ्यायची आहे. आचारनिष्ठ धार्मिक ब्राह्मणावरती कृपा करण्याकरिता भगवंतानी वृद्ध ब्राह्मणाचं रूप घेतलं. माझं दारिद्र्य नाहीसे करण्याचा एखादा उपाय आपण कृपा करून मला सांगाले. सर्व कार्यात विजयी होणारे असे व्रत भक्ती आणि श्रद्धा यांनी युक्त होणं. ब्राह्मण आणि बांधव यांना गव्हाचा रवा न मिळेल तर तांदळाचा रवा घ्यावा. साखर न मिळेल तर गुळ घ्यावा. त्यात काही शंकाच नाही. भगवंतांनी सांगितलेलं व्रत करण्याचा निश्चय करून पूजा अवश्य करीन असा नवसुद्धा केला. भगवंताच्या आशीर्वादानं साधवाण्याची पत्नी गर्भ, म्हणूनच तिचं नाव कलावती असं ठेवण्यात आलं. व्यापार अतिशय सुखात चालला होता. मात्र भगवंताने त्याची परीक्षा ती करू लागली व म्हणाली, हे भगवंता, माझ्या पतीचे जावयाचे अपराध होतील काय असा प्रश्न केला. धनाने उन्मत्त झालेली वाणी उपासने त्यांची निंदा करून हसू लागला आणि म्हणाला, संन्यासी महाराज, आमचे द्रव्य चोरून नेण्याची तुमची इच्छा आहे. जाऊन बघितलं, नौका द्रव्याची पूर्णपणे मोकळी झालेली पाहून वाक्य ऐकून साधूवाणी भगवंताला हात जोडून विनंती करून म्हणाला, महाराज, मी मूर्ख आहे. मी आपणास कसा जाणू शकलो नाही. त्याचा प्रसाद आणून ठेवला. राजाने मात्र त्या प्रसादाचा त्याग केल्यामुळे त्या राजाचे सर्व मुलगे. कथा श्रवण करून झाल्यावर आपण जो महानैवेद्य बनवलेला असतो ना, त्याचा नैवेद्य पहिला देवाला दाखवून घ्यायचा. नैवेद्य दाखवताना चौकोनी मंडल करून त्यावर आपल्याला ताट ठेवून घ्यायचं आणि त्याच्या भोवती पाणी फिरवत ओम प्राणाय स्वाहा, अपानाय स्वाहा, समानाय स्वाहा, ब्रह्मणे स्वाहा या मंत्राचा जप करावा. तसेच 5 पोळीचा जो नैवेद्य असतो
तो आपल्या सत्यनारायण पूजेच्या पुढे दाखवून घ्यावा. नैवेद्यार्थे महानैवेद्यं समर्पयामि. लक्ष्मी सहित सत्यनारायण देवताभ्यो नमः. ओम प्राणाय स्वाहा पानाय स्वाहा प्याराय स्वाहा उदानाय स्वाहा जपानाय स्वाहा ब्रह्मणे स्वाहा. नैवेद्य दाखवून झाल्यावर घरातील सर्वांनी मिळून आरती करून घ्यायची. घंटे गणके माळ गुप्ता फळाची जय देव जय देव जय मंगल मूर्ते दास नामाचा शिवानी रक्षावे सर्वर बंधना जय देव जय देव जय मंगल मूर्ते दर्शनात्रे मन. आमच्या घरी सत्यनारायण पूजे दिवशी 7 सवाष्णी वाढली जातात. तसेच श्री नृसिंहाची 5 मुले सुद्धा वाढली जातात. त्यामुळे एकीकडे मृणालिनी आणि मम्मीने सवाष्णींचे पाय धुवून घेतले, त्यांना हळदी कुंकू देऊन गजरा देऊन त्यांचा मानसन्मान केला. आमच्याकडे असे सणवार खूप आनंदाने साजरे होतात. सवाष्ण वाढून झाल्यावर आता नरसोबाची मुलं वाढायची होती. त्यासाठी मृणालीने त्यांचेही पाय धुवून घेतले आणि त्यांना गुलाल लावून घेतला. पाया पड सगळ्यांच्या मध्ये. हा, सगळ्यांच्या मध्ये एकच पाया पड. पड तसं नाही, एकदाच पाया पड सगळ्यांची इथं. अहो मामा पडते तस पड. तू पण पड नानू. हा, 1 2 3 4 5 नानू थांब. नरसोबाच्या नावानं मला तर वाटतं बघा, आपण जे सणवार आहेत किंवा जे देवाधर्माचं आहे ते व्यवस्थित केलं ना तर आपल्याला कुठल्याच गोष्टीची कधी कमी भासत नाही. याच निमित्ताने आम्ही सगळे एकत्र येतो. धमाल मस्ती मजा असते सगळी. आमच्या घरी दर श्रावणात पूजेनंतर भजनाचा कार्यक्रम असतो आणि आता तर महिलांचं भजनी मंडळ सुद्धा तयार झालेलं आहे.
तर हा आजचा व्लॉग कसा वाटला हे मला नक्की कमेंट करून सांगा. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि तुमच्या इतर मित्रांसोबत शेअर करा. चॅनलवर नवीन असाल तर आपल्या प्रोफेशनल नॉलेज व्लॉगला सबस्क्राईब करा आणि पुढे असलेल्या बेल आयकॉनवर प्रेस करा म्हणजे तुम्ही एकही व्हिडिओ मिस करणार नाही. तर पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत.